या छप्पर गळतीचा नुसता ताप झालाय डोक्याला. या शैलेशला सांगितलं होतं डागडुजी करणाऱ्या माणसांना घेऊन ये, पण तो सुद्धा अजून कसा आला नाही कोणास ठाऊक. गुड मॉर्निंग. आय मीन सुप्रभात अप्पा. अरे तू समोर आल्यानंतर कसली आली सुप्रभात? कशाला आलायस इथे? नाही, देवकी बोलली तुमच्याकडे काम स्टार्ट होणार, सो तुम्हाला त्रास होईल, सो आय एम इन्व्हायटिंग यू. तुम्ही माझ्याकडे या, इट विल बी मोर कम्फर्टेबल. शक्य नाही. एका परदेशी माणसाच्या घरी आसरा घेण्याची काही एक गरज वाटत नाहीये मला. अप्पा, इथे कसं बसणार तुम्ही? हे काय आत्ता बसलोय तसाच. मला काहीही त्रास होणार नाहीये. अप्पा हे बघा, तुम्ही इथे बसणार तर तुम्हाला त्रास होणार. ऐका माझं. अरे तुझ्या घरी मला कैक पटीनं जास्त त्रास होईल. मी अजिबात येणार नाही. ओके फाईन, तुम्ही आतमध्ये येऊ नका, मी बाहेर अरेंजमेंट करतो बसायला. इज दॅट ओके? या आत या. इकडे सामान ठेवा सगळं. हा या. अरे जॅक्सन. हॅलो. म्हणजे नचिकेत, तू इकडे काय करतोस? यांना घ्यायला आलोय पण ऐकत नाही ते. काय रे, माझ्याच मुलाकडे माझी चाहडी करतोय? अहो आप्पा, इकडे आता काम सुरू होईल ना, मग खूप धूळ होईल, तुम्हालाच त्रास होईल. एक्झॅक्टली, म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही माझ्याकडे या, इट बी मोर कम्फर्टेबल. हा आप्पा, तो सांगतोय ते बरोबर आहे. म्हणजे थोडा वेळ जर का तुम्ही नचिकेतकडे गेलात ना, तर मग हा धुळीमुळे होणारा त्रास वाचेल ना. मी व्यवस्थित काम करून घेतो त्यांच्याकडनं, तुम्ही काळजी करू नका. जा तुम्ही. काही एक गरज नाहीये परदेशी मदतीची. ओके फाईन, तुम्ही येऊ नका. बट देन त्रास झाला तर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. अँड कंडिशन्स आउटसाइड आर हॉरेबल. सो मग तुम्ही डिसाईड करा. लोक घाबरतात डॉक्टरकडे जायला, म्हणून आय एम सेइंग. ठीक आहे, मी येतो, पण फक्त काम संपेपर्यंतच मी तिथे थांबीन. ओके चला. सावकाश हा आप्पा. हो. मुलं इकडे. सावकाश. या तुम्ही कामाला सुरू. सगळं काम व्यवस्थित करून घे. हो, या कामाला सुरुवात कर. सो सगळ्यात आधी हे नूडल्स आपल्याला बॉईल करून घ्यायचे. ओके, अँड या वन थिंग टू कीप इन माइंड इज बॉइलिंग वॉटरमध्ये यू शुड बी ॲडिंग ऑइल. अगं बाई, हो का? म्हणजे काकू, गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, सो दॅट त्या नूडल्स आहेत ना त्या चिटकत नाही. अगं बाई, हो का? आई, थोडं तेल घालायचं. किती छान समजवतेस ग तू. हो ना, नाहीतरी आम्हाला हे असले परदेशी पदार्थ कोण शिकवणार आहे तुझ्याशिवाय? हो बाई, या असल्या पदार्थाचं नाव घेतलेलं सुद्धा चालत नाही बाई आमच्या घरात. का? ओ ओके, नाव आय गेट इट. कारण हे इंडियन नाहीये म्हणून, राईट? आमच्या घरी असलं काही नाही शिजवत. तुम्हाला जेव्हा केव्हा खायची इच्छा होईल हे, तेव्हा तुम्ही माझ्याकडे या. ओके, मी तुम्हाला बनवून दे. हो चालेल. अँड तसंही 1 महिना आहे मी अजून इथे. नक्की अगदी हक्काने सांगू तुला. नाहीतरी या पदार्थाला हक्का नूडल्सच म्हणतात ना, हक्का नूडल्स. हे पण काय ग, हे असे लांब लांब दोरे हे असेच खायचे? नो काकू, आता हे नूडल्स बॉईल झाले ना, हे वेजीज आणि सॉसेस असं मिक्स करायचंय. 1 मिनिट, सॉसेस कुठे आहेत? इथे. थँक्यू सई. सो आता हे नूडल्स आणि या भाज्या थोड्याशा शिजवून घ्यायच्यात, अँड देन सॉसेस मिक्स करायचे. आणि आपल्याकडे सॉसेस पण आहेत आता. ही कल्पना, एक मोठी गडबड झाली गो. काय? काय आई?
अगं यांच्यासाठी वरण भात शिजवायला लागेल ना. ते खाणार आहेत का असले पदार्थ? अगं बाई खरंच की ईश्वरा, मी असं करते, मी पटकन वरण भात लावते. हो अगं तू नको, मी लावते, तू मदत कर हिला. हो. हा आता डाळ तांदूळाचे डबे कुठे ठेवले असतील बाई ह्या पोरांनी? आजी. हा आजी, हे घे. आई, तुम्ही अप्पांसाठी वरण भात करताय खरा, पण अप्पा इथे येतील का खायला? आई, तू नको काळजी करूस. नचिकेत गेलाय ना, तो नक्की अप्पांना घेऊन येईल. या अप्पा. मी तुला आधीच सांगितलं होतं, मी आत येणार नाही. या म्हणजे तुम्ही थांबा. आय बी बॅक इन 2 minutes. Where is everybody? आज सगळ्याजणी वर गेल्यात. बाय, what happened? No, nothing. अरे, be careful. Do one thing. टॉवेल देते मला. But why do you need it? हिटलर आलाय बाहेर. थोडे भिजले ते, सो I'll give him a towel. So what? त्यांना सांग आत यायला. आत येणार नाही ते. माझ्या घरी पाऊल पण नाही ठेवणार. But why? मी कांगारू आहे ना. कांगारूच्या घरी येत नाहीत ते. Dude, ते तुला कांगारू म्हणतात म्हणून तू स्वतःला कांगारू समजू नको का? इतकं फनी. प्लीज मला टॉवेल दे. Yeah, okay. एक्सक्यूज मी अप्पा. बसा आरामात. काय सच्च आहे? कम्फर्टेबल? काय त्रास नाही? तू का उभा राहिलायस इथं? काय माझ्याशी गप्पा वगैरे मारत बसण्याचा विचार आहे की काय तुझा? फाईन, मी नाही बसत. तुम्ही बसा आरामात. Here you go. Towel? या कांगारणीच्या हातातल्या पंचाला मी हात लावणार नाही. Who cares? कॅरी. फाईन, नका घेऊ तुम्ही. बट देन डोकं कसं पुसणार? माझ्या धोत्राने पुसेन माझं डोकं. ओके. सई, मला पण सांग ना काहीतरी. यू आर डुईंग एव्हरीथिंग बाय युअरसेल्फ. अरे ठीक आहे रे नचिकेत, आपल्या जेवणासाठी ताटवाटा पुसून घेते, एवढं काही नाही. नाही दे, मी आल हेल्प यू. अरे ते इकडे मी करते. नाही. अरे व्हिडिओ काय करतो नचिकेत? मला करू दे ना. तुला नको त्यावेळेस काय मदत करायची असते रे मला? सई, तू खूप काम करते. यू गेट टायर्ड. एवढं काही नाही. मलाच काळजी आहे सगळी. उकडतंय ना तुला? हो. मग म्हणून माराले. बास ते ठेवू नये. पडला असता आता. हा नाही पडणार. नचिकेत काय केलंस तू? तू थांब, मी झाडू आणते. थांब. मी उचलतो. तू सर Just take it. खूप लागलंय ना? अगं नाही, तो ना उगीच घाबरतो खूप. उगीच कसं सई? काच लागले तुला? इट्स ब्लीडिंग. 哎 अरे, Don't be an idiot. 哎 Don't be an idiot. 哎 Don't be an idiot.
फिलिंग बेटर ना? दुखतंय अजून? अरे नाही नचिकेत, ठीक आहे. तू ना उगीच जास्त काळजी करतोस. असं नाही, लागलंय तर त्याचं नीट फर्स्ट एड केलं पाहिजे आपण. नचिकेत, आप्पा पण बाहेर बसलेत, आपल्याला जेवायला घ्यायला हवं. बी केअरफुल, बी केअरफुल. उभं राहता येत? हो हो, काही नाही. दुखत नाहीये ना? नाही नाही अगं, नाही दुखत आहे खरंच. चला चला आपण जेवून घेऊया. हो. वाव, दिस इज स्मेलिंग सो गुड. आहे सई, तू बनवलं? नाही, आज सगळं कादंबरीने बनवलं. वाव, मला खूप भूक लागली आहे. आय एम शुअर दिस इज गोइंग टू बी टेस्टी. मी सुद्धा आप्पांना बोलावून येते. देरकी, यू नीड एनी हेल्प? नाही नाही. ते काच तुटले जर बी केअरफुल. हो हो. आप्पा चला जेवायला. त्याचे केवळ अशक्य. आप्पा थोडं खाऊन घ्या. त्या घरातल्या अन्नाच्या कणालाही मी स्पर्श करणार नाहीये. इतकंच काय, त्या परदेशी कांगारूच्या घरातलं पाणी देखील मला वर्ज्य आहे. आप्पा हो, पण माझा आधी नीट ऐकून घे. माझ्यावर वेळच अशी ओढवली आहे म्हणून मी आलोय. या परदेशी कांगारूच्या घराचा उंबरठा ओलांडणं देखील माझ्या स्वदेशी तत्वात बसत नाही. बरं ठीक आहे आप्पा, तुम्ही नका येऊ आतमध्ये, मी तुम्हाला इथे आणून देते. हा नको. आप्पा हो, आपलं घरातलं काम पूर्ण व्हायला अजून खूप वेळ आहे. तुम्ही किती वेळ उपाशी राहणार आहात? तुम्हाला त्रास होईल. होऊ देत. एक दिवस उपाशी राहिल्यामुळे काही बिघडणार नाहीये. आणि काय रे सई, आतमध्ये लग्नाची पहिली पंगत बसले, एवढे आग्रह करताय तुम्ही? अप्पा प्लीज या तुम्ही आतमध्ये, जेवून घ्या. येणार नाही. अप्पा वाट बघतायत सगळे, प्लीज. मी त्यांना सांगितलं नव्हतं माझी वाट बघायला. नाही बघ, मला तुझ्या घरचं काहीही नकोय. अप्पा आय एग्री, सगळं प्रिपरेशन माझ्या घरी झालंय, बट इन्ग्रेडियंट सगळे तुमच्या घरून आणले. आणि सगळं कुकिंग काकूंनी केलंय, कल्पना काकूंनी. मी हात पण नाही लावला, आय स्वेअर. काय रे, मला जेवायला घातल्यामुळे तुला मोठा पुरस्कार मिळणार आहे का? का माझ्या मागे लागलायस? अप्पा प्लीज चला, मी रिक्वेस्ट करतो. कितीही सांगितलं तरी शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. अरे किती वेळा सांगायचं रे तुला? मला तुझ्या घरातल्या अन्नाचा एकही कण नकोय. चल निघ इथनं, तू निघ निघ, चल निघ. असं खुर्चीवर बसून जेवायचं म्हणजे वेगळंच वाटतं नाही आई? हो ना, मला तर ना अगदी उपहारगृहात जेवायला आल्यासारखं वाटतंय. हो बाई, अगदीच खरं. आणि जेवण झाल्यावर आवरावर पण पटकन होत असेल नाही? अगं बाई, आलात का तुम्ही? बसा, मी वाढते. हा, काय म्हणाले का आप्पा? आजी, खूप समजावलं आम्ही आप्पांना, पण आप्पा नाही तयार झाले. अरे देवा, मला वाटलंच होतं. मलाही नको. अगं सई, असं करू नकोस ग. नाही आजी, आप्पा उपाशी राहणार असतील तर मी पण नाही जेवणार. काय बाई हट्ट यांचा. अशा परिस्थितीत आपल्या घशाखाली तरी जाणार आहे का? हो ना, खरंच आहे. आता आप्पा जेवणार नसतील तर आपण तरी कसं जेवायचं? पण मुलांनो, तुम्ही जेवा. हा, मी वाढते तुम्हाला. नाही नाही नाही, मला पण नको. ओल्फॉक्स, काय काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? घरामध्ये सगळेजण उपाशी आहेत, तर तुम्ही काही खाणार नाही. इन ऑल ऑफ दिस इज हॅपनिंग जस्ट बिकॉज ऑफ यू. तुमच्या हट्टामुळे आतमध्ये कोणीच जेवण करत नाही, तर दिवसभर उपाशी राहणार आहे. पण तुमचा इगो या सगळ्यामध्ये मोठा आहे, इजंट इट? संस्कार, संस्कृती या सगळ्याशी काहीही संबंध नसलेल्या तुझ्यासारख्या मूर्ख परदेशी लोकांना हे असंच वाटणार. ने जे घडतंय त्या बाबतीत हू केअर्स? तुमचे हे संस्कार. मूर्ख मुली, जरा ऐक माझं. तेव्हा घरातली
मोठी माणसं जेवत नाहीत ना तर संपूर्ण कुटुंब हे उपाशी राहतं. कारण भारतीय संस्कार असतात ते. पण आता ते तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला कळणारच नाही, काही संबंधच नाहीये कशाची. ओके पण त्यांचं काय? त्यांनी का उपाशी राहायचं तुमच्या या संस्काराच्या नावाखाली? काही बिघडणार नाहीये एक दिवस उपाशी राहिलं तर. उलट हा त्यांनी मला दिलेला मान आहे आणि मोठ्यांना मान द्यायचा असतो. पण या गोष्टीचा गंधच नसेल तुमच्यासारख्या परदेशात वाढलेल्या मुलांना. ओल्ड फॉक्स, डोंट यू गेट इट? ते मान नाही करत तुमचा, ते घाबरतात तुम्हाला म्हणून ते जेवत नाहीये. गैरसमज आहे तुझा तो. नो 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 नो, माझा नाही. इट इज युअर मिसअंडरस्टँडिंग. तुम्हाला वाटतं की ते तुम्हाला रिस्पेक्ट करतात, बट नो, दे आर ओनली स्केअर्ड ऑफ यू. फक्त घाबरतात ते तुम्हाला म्हणून तुमचं ऐकतात. दॅट्स इट. किती दिवस झाले ग तुला इथे येऊन आणि लगेच माझ्या कुटुंबाबद्दल एवढी मतं सुद्धा तयार झाली तुझी? काय असं जग पाहिलेस ग तू माणसं ओळखायला? यू नो व्हॉट, तुम्हाला जे जग आय थिंक ही इज राईट. बरोबर आहेत ते. व्हॉट? लोक त्यांच्या फॅमिलीला काळजी आहे. दे लव्ह हिम म्हणून ते वाट बघतात त्यांची. अँड आय नो देम सिन्स अ लॉंग टाइम. म्हणून मी हे बोलू शकतो. हा काका. हो हो, मी सांगते ना अप्पांना. हो हो. आप्पा, शैलेश काकाचा भ्रमणध्वनी आला होता. तुमच्या खोलीचं काम झालंय, आता आपण जाऊ शकतो. चल चल लवकर चल. इथे क्षणभरही थांबायची माझी इच्छा नाहीये. चल. हो. खरंच खूप धन्यवाद. या बट यू डोंट हॅव टू बी सो फॉर्मल साई. अरे बरोबर आहे तिचं. हो, आज खरंच खूप मदत झाली रे तुझी. मी दोघं जेवून घ्या आता. हा, हो मी जेवून घेतो, पण तू पण जेवून घे. आणि फॉर्मल नको होय, तुझंच घर आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं घर आहे असं म्हणायचं होतं मला. हो. What? काय झालं? What happened? What? Is there something on my face? काय झालं सांगणार का? ओके 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 फाईन. आय विल बी स्ट्रेट. हा, यू इन लव्ह विथ साई, राईट?